मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. हो, बांधकाम कामगारांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे, जिचं नाव आहे निवृत्ती वेतन योजना. बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना अशा नावाची ही योजना सुरू केली गेली आहे. आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ कसा दिला जाणार आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणते लागतात, पात्रता निकष काय आहेत, अर्ज कसा करायचा आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगार निवृत्ती वेतन 2026 ही योजना लागू करण्याचा, त्यात 60 वर्ष पूर्ण झालेल्या पात्र कामगारांचा दरवर्षी आर्थिक सहाय्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा आणि संहिता 2020 मधील तरतुदीनुसार ही सुधारित योजना लागू करण्यात आली असून त्यामुळे आता वृद्ध काळात कामगारांना आर्थिक आधार मिळणार आहे. शासन निर्णयानुसार पात्रतेनुसार दरवर्षी 6,000, 9,000 किंवा 12,000 इतके निवृत्ती वेतन हे दिलं जाणार आहे. जर तुम्हीही महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि लाभदायक ठरू शकते. तुम्हाला माहिती की राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणतीही योजना आणतं तिचा काही उद्देश असतं. तसाच या योजनेचा उद्देश तो म्हणजे बांधकाम कामगारांना वृद्ध काळात आर्थिक आधार मिळावा, त्यानंतर सामाजिक सुरक्षा मजबूत व्हावी, नोंदणीकृत कामगारांना नियमित लाभ मिळावा आणि कामगारांचे जीवनमान सुधारावे. आता हा लाभ कोणाला दिला जाणार आहे? तर जे बांधकाम कामगार नोंदणीकृत कामगार असतील, त्यानंतर त्यांचं वय किमान 60 वर्ष पूर्ण असावं. त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदणी असावी. त्यानंतर पत्नी किंवा पती दोघेही नोंदणीकृत बांधकाम कामगार असल्यास दोघांनाही स्वतंत्र लाभ मिळू शकणारे, अत्यंत म्हणजे तुमच्या घरामध्ये जरी दोन बांधकाम कामगार असतील आणि ते जरी सलग 10 वर्षे बांधकाम कामगार मध्ये नोंदणीकृत असतील तर त्यांना दोघांना सेपरेट लाभ आज दिला जाणार आहे. त्यानंतर पती किंवा पत्नीचा निधनानंतर पात्र जोडीदारालाही लाभ मिळू शकतो. दुहेरी लाभ मिळणार नाही, फक्त एकाच जणांना लाभ मिळेल. त्यानंतर दुहेरी लाभ बंद होईल. आता हा लाभ कोणाला दिला जाणार नाही? ज्या कामगारांचं म्हणजे स्टेट इन्शुरन्स अंतर्गत पैसे एक कापले जात असतील आणि त्यांचा पीएफ कापला जात असेल तर अशा कामगारांना मात्र पेन्शन दिला जाणार नाही, कारण पीएफ अंतर्गतच पेन्शनची तरतुदी पहिलेच केलेली आहे. आता हे जे तुमचं निवृत्ती वेतन आहे तर ते निवृत्ती वेतन किती आणि कसं मिळणार आहे? तर नोंदणीचा कालावधी तुम्ही कमीत कमी बांधकाम कामगार मंडळामध्ये 10 वर्ष नोंदणीकृत कामगार असावं. त्यानंतर तुम्हाला वार्षिक निवृत्ती वेतन हे 6,000 रुपये तुम्हाला वर्षाला भेटतील. त्यानंतर तुम्ही जरी 15 वर्ष नोंदणीकृत कामगार असाल तर तुम्हाला 9,000 भेटतील आणि तुम्ही जरी 20 वर्षे किंवा अधिक कालावधीत बांधकाम कामगार नोंदणीकृत असाल तर तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला वार्षिक पेन्शन हे मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला निवृत्ती वेतन हे दिलं जाणार आहे मित्रांनो. म्हणजे जास्त काळ मंडळाकडे नोंदणी कायम ठेवणाऱ्या कामगारांना अधिक लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानुसार मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकर निधीचा वेळोवेळी आढावा घेऊन निवृत्ती वेतनची रक्कम वाढवणे, कमी करणे किंवा अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार हा मात्र शासनाचा अंतिम राहणार आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की यासाठी अर्ज कसा करायचा? तर आता पात्र कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाउनलोड करावा. त्यानंतर तो भरून संबंधित जिल्ह्यातील कामगार सुविधा केंद्र म्हणजे WFC येथे जमा करावा लागेल. आता यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील तर तुमचा आधार कार्ड, त्यानंतर जन्म दाखल्याचा पुरावा, त्यानंतर बँक पासबुक आणि आवश्यक असल्यास नोंदणी संबंधित माहिती तुम्हाला द्यावी लागेल. आता हे निवृत्ती वेतन कशा पद्धतीने मंजूर होईल आणि याची पुढची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे? सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा खालील शासन निर्णय दिलेला आहे तर त्याच्यामध्ये PDF मध्ये जो पान नंबर 6 वरती जो फॉर्मॅट आहे तर तो फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करावा लागेल आणि तो प्रिंट करून तो भरून तुम्हाला जमा करावा लागेल. त्यानंतर तुमचं अर्जामध्ये नाव नोंदणी करावी लागेल, नोंदणी क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर आधार क्रमांक, जन्मतारीख, त्यानंतर 60 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक, पहिल्या नोंदणीचा तपशील, त्यानंतर बँक खाते माहिती आणि EC किंवा PF बाबत माहिती तुम्ही घेत नाही तर तसं तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागेल मित्रांनो. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी हयातीचा दाखला आज द्यावा लागेल. म्हणजे हयातीचा दाखला जशा पद्धतीने आता संजय गांधी निराधार, त्यानंतर श्रावण बाळ योजनेसाठी तुम्ही दरवर्षी हयात दाखला देता, तशा पद्धतीने या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला दरवर्षी हयात दाखला भरावा लागेल. तर बघा मित्रांनो, हा तो अर्ज आहे. हा अर्ज तुम्ही
झेरॉक्स सेंटरवर जाऊन प्रिंट करून घेऊ शकता आणि भरून याला तुम्हाला बांधकाम कामगार विभागामध्ये जमा करायचा आहे. तर हा अर्जाचा जो नमुना आहे तो आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊ. सो तिथून तुम्ही प्रिंट आउट डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जी निवृत्ती वेतन योजना नवीन राज्य सरकारने सुरू केलेली आहे, तर तिच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर हा फॉर्म डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढून आणि हा फॉर्म भरून यासोबत डॉक्युमेंट जमा करून तुम्ही तो बांधकाम कामगारामध्ये जमा करायचा आहे मित्रांनो. हा शासन निर्णय सुद्धा दिलेला आहे मी. हा शासन निर्णय तुम्ही एकदा वाचू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही तुम्हाला याच्यामध्ये बघायचं असेल तर बघू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने राज्य सरकारने जी नवीन बांधकाम कामगार योजना सुरू केलेली आहे, तर ती योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता निवृत्ती वेतन धारकासाठी.